धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे वंचितला निवडणुकीत मोठा झटका बसलाय। तर वंचित आघाडीचे निर्णायक मतदान मात्र धुळे लोकसभा मतदारसंघात कोणत्या डॉक्टरांना विजयापासून वंचित ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सुरुवातीला प्रचारात आघाडी घेतली होती, कारण इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर व्हायला उशीर झाला। प्रारंभी भाजपाच्या विद्यमान खासदारांना भाजपा महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत बंडाळी ही मालेगावमध्ये सुरू झाली। काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनाही बंडाळीचा सामना मालेगावमध्येच करावा लागला। हे विशेष, काँग्रेसमध्ये असलेल्या बंडाळीचा फायदा भाजपा उमेदवाराला होईल म्हणून स्वाभाविकपणे महायुतीच्या गोटात गुदगुल्या झाल्या व निवडणूकसह जिंकू असे भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटत असताना डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभेसाठी धुळ्याचे माजी पोलीस अधीक्षक अब्दुर रहमान यांना मैदानात उतरवण्याचे ठरविले होते। अब्दुर रहमान यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला व धुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल असे चित्र असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीत काही तांत्रिक बाबींमुळे बाद झाला व वंचितला निवडणुकीत मोठा झटका बसला। वंचितमुळे मात्र डॉक्टर सुभाष भामरे व डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यापैकी कोण विजयापासून वंचित राहणार हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार हे मात्र नक्की। विद्यमान खासदार व भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना मात्र धुळे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे, पाणी, बेरोजगारी, कांदा हे मुद्दे महाग पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, कारण त्यांच्या कार्यकाळात मनमाड ते इंदूर रेल्वे मार्ग झालाच नाही, तसेच त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात मोठा उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून दिले नाही। धुळेकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही। 40 ते 41 अंशाचे ऊन अंगावर घेत सत्ताधाऱ्यांना शिव्या शाप देत जनतेची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप विरोधक उघडपणे करू लागले आहेत। बागलाण तालुक्यातील खासदारांनी दत्तक घेतलेल्या साल्हेरला मात्र खासदारांनी कोणतीही विकासाचे कामे केले नाही असा साल्हेरच्या नागरिकांचा आरोप आहे। तसेच खासदारांनी दत्तक घेतलेल्या साल्हेर या गावाला भेटही दिली नाही असे साल्हेरवासीय म्हणत आहेत। तसेच गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने 4 वेळेस केलेल्या कांदा निर्यात बंदीचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अनेक मुद्दे विद्यमान खासदारांना डोकेदुखी ठरणार आहे। मात्र धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुभाष भामरे व डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यात सरळ लढत होत असून दोन्ही उमेदवारांचे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाते गोतेचे जाळे असल्याने कोण कोणाला तारणार हे दिसणार आहे। दोघेही मातब्बर उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे तुल्यबळ लढत होईल हे मात्र नक्की। बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार।